नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेलं युद्ध थांबवण्यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली होती. ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाल्याचं म्हटलंय. मात्र इराणने डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेला केराची टोपली दाखवली आहे. कारण सोमवारी सकाळी इराणने पुन्हा एकदा इस्रायलवर हल्ला चढवला. तर काही वेळापूर्वीच इराणने इस्रायलच्या मध्य आणि दक्षिण भागात क्षेपणास्त्र सोडल्याची माहिती, तेल अवीव आणि जेरुसलेम या भागात स्फोट झाल्याची माहिती इस्रायली लष्कराकडून देण्यात आली आहे. बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. या पहिल्या कलानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नीळकंठेश्वर पॅनलने आघाडी घेतली आहे. तर ब गटातून अजित पवार 91 मत मिळवून विजयी झालेत. या उलट शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळीराजा पॅनलचे उमेदवार भालचंद्र देवकाते यांना फक्त 10 मते मिळाली आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीपासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होईल. या विरोधात विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जाते. आता या विरोधात मोठं आंदोलन देखील उभारलं जाणार आहे. यासाठी समितीची स्थापना देखील करण्यात आल्याची माहिती दीपक पवार यांनी दिली आहे. तर या मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने आणि समविचारी व्यक्ती आणि संस्था यांच्या सहकार्याने तिसरी भाषेच्या सक्तीविरोधात आंदोलन उभारलं जाणार आहे. तर टप्प्याटप्प्याने हे आंदोलन राज्यभरात केलं जाणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीतील हिंदी भाषेच्या सक्तीकरणाच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादानंतर राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार यापूर्वी झालेल्या निर्णयावर आज बैठक झाली. यात काही मतप्रदर्शन करण्यात आले. तर हे धोरण राबवताना विद्यार्थ्यांचं भविष्य आणि हित जपले जाईल. या निर्णयामागील पार्श्वभूमी आणि विद्यार्थ्यांचे हित कसे जपले जाईल याची सविस्तर माहिती राजकीय नेते आणि साहित्यिकांनी दिली आहे. तर यांच्या सूचना ऐकून त्या मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्या जातील आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी पंढरपूर वारी पालखीबाबत केलेल्या विधानावरून राजकारण तापलंय. यानंतर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत माफी देखील मागितली आहे. सोलापूरमध्ये मी केलेल्या एका वक्तव्यामुळे पसरलेल्या गैरसमजुतीबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. माझं वक्तव्य तोडून मोडून आणि दुर्भावनापूर्ण पद्धतीने सादर केलंय. तर जर माझ्या वक्तव्यामुळे वारकरी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द पूर्णपणे मागे घेतोय आणि सर्वांची माफी मागतो. माझा हेतू कधीही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता, असंही पुढे अबू आझमी यांनी म्हटलंय. छत्रपती संभाजीनगरच्या साजापूरमध्ये एनडीपीएस पथकाने मोठी कारवाई केली आहे. कारवाईत खळबळ उडवून देणारा मुद्देमाल सापडला गेलाय. ड्रग्ज तयार करणाऱ्या औषधांच्या स्क्रॅपचा वापर करून साजापूर इथे एनडीपीएस पथकाने मोठी कारवाई करत टॅबलेट तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी संशयित रसायनांची पावडर जप्त केली आहे. तर या कारवाईत 2 गोडाऊन सील करण्यात आले असून संबंधित रसायनांचा नेमका उपयोग काय होता याचा तपास सध्या पोलीस करतायत. मुंबईत रात्री झालेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे मुंबईतील अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. तर मुंबईच्या अंधेरी, विलेपार्ले, जुहू आणि सांताक्रूज सहित वांद्रे कलानगर परिसरामध्ये झाडांच्या फांद्या पडल्या आहेत आणि ठाण्याहून मुंबई नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मानपाडा ते माजीवाडा मार्गावर गाडी बंद पडल्यामुळे सध्या वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. मुंबईत मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तर आज मंगळवारी सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. आजपासून म्हणजे 24 ते 28 जून दरम्यान सलग 5 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात तब्बल 19 वेळा समुद्राला मोठी भरती येणार आहे. मोठ्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून देण्यात आले. तर भरती दरम्यान 3.5 मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याच्या शक्यता आहेत. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड समोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले. तर पहिल्या डावात 6 धावांची आघाडी मिळाल्याने टीम इंडियाने दुसऱ्या डावात 364 धावा केल्यात. त्यामुळे इंग्लंडला आता पहिल्या कसोटी सामना जिंकण्यासाठी 371 धावा कराव्या लागतील. चौथ्या दिवशी भारताकडून केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी शतके झळकावलीत, परंतु टेल एंडर्स खराब कामगिरी करत अपयशी ठरलेत.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली पायी पालखी सोहळा आज म्हणजेच मंगळवारी 24 जून 2025 ला तीर्थक्षेत्र जेजुरी इथे मुक्कामी येत असून त्यानिमित्ताने न्यासाकडून श्री खंडोबा मंदिर मुख्य गाभारा आणि कडकोट आवारामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। अशाच ठळक घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी।